आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। ती म्हणजे कापूस उत्पादनामध्ये देशात आघाडीचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये 30% जास्त शेतकरी कापसाची शेती करतात। जिरायती बागायती भागामध्ये कापूस हे राज्याचं अर्थकारण असलेलं एक महत्त्वाचं पीक आहे। मात्र या पिकाचं अर्थकारण हे सध्या धोक्यात आलेलं आहे। केंद्राने कापसाला 7,722 रुपये हमी भाव दिलेला आहे। मात्र प्रत्यक्षात या हमी भावाने कापसाची खरेदी होत नाहीये। राज्यामध्ये पुरेशी कापूस हमी भाव खरेदी केंद्र आहेत आणि राज्य सरकारने ती सुरू केलेली नाहीत। तर आर्द्रतेचं कारण देत व्यापाऱ्यांकडून भाव अक्षरशः पाडला जातोय। परिणामी शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरामध्ये ठेवणंच पसंत केलेलं आहे। मराठवाडा, विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कापूस उत्पादकाच्या घरी हमी भाव मिळत नसल्याने कापूस पडू नये। ऐन दिवाळीमध्ये पांढरं सोनं विक्रीऐवजी घरामध्ये पडून होतं, ते घरामध्ये आणखी किती दिवस ठेवायचं आहे आणि ते किती दिवस ठेवावं लागेल याची शाश्वती शेतकऱ्यांना नाहीये। ते चालू आहे सध्या नाही चालू, ते चालू करायला पाहिजे पण करीत नाहीत। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, खताचे भाव मुलकाचे वाढून बसलेत, शेतकऱ्याला खर्च सुद्धा निघत नाही। सरकारला एवढंच आव्हान आहे की त्यानं आमच्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्याकडे। या हमी भावानं खरेदी करण्यासाठीची जी काही सीसीआयनं यावर्षी केंद्र सुरू करणं अपेक्षित होतं, ती केंद्रही मोठ्या क्षमतेनं आणि पूर्ण व्यवस्थेनं सुरू न झाल्यामुळं आजही शेतकऱ्यांना आपला कापूस हा हमी भावाच्या जवळपास सुद्धा त्याची किंमत मिळत नाहीये। ही एक मोठी संकट शेतकऱ्यांसमोर सापडलेलं आहे आणि म्हणून किसान सभा मागणी करते आहे की ताबडतोब हे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करा आणि किमान शेतकऱ्याला 7,521 रुपयापर्यंतचा हमी भाव कसा मिळेल याची व्यवस्था शासनाने करावी। भारतामधील साखर उद्योगांसाठी 25,000 कोटी रुपयांची पंचवार्षिक योजना राबवण्याचे संकेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिले आहेत आणि त्या आधारे केंद्र सरकारकडून सहकारी साखर कारखान्यांना पुढील 5 वर्षात 25,000 कोटी रुपये मिळतील असा दावा सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेला आहे। दरम्यान यात राज्यामधील साखर कारखान्यांचाही फायदा होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितलंय। याबाबत त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे। साखर उद्योगासाठीचा निधी 25,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं शहांनी सांगितलंय। या उपक्रमामुळे साखर उद्योगाची भरभराट होईल, तसंच त्या ठिकाणी आर्थिक स्थिरता येऊन दीर्घकालीन विकासाला पाठबळ मिळेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान सहकार चळवळीतील एनसीडीसीच्या योगदानाची प्रशंसा देखील शहा यांनी केली। राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारच्या योजनांशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी सहकार मंत्रालयानं एनसीडीसीच्या मदतीनं योजना सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिली आहे। तर एकंदरीतच महत्त्वाचे मुद्दे त्यातले काय त्यावर एक नजर टाकूयात। सध्याची साखर कारखान्यांसमोरील काही आव्हानं जी आहेत ती तरलतेची समस्या, त्यानंतर नफ्याची चिंता, साखर दरातील चढ उतारामुळे उत्पादन खर्चामुळे नफ्यावरती परिणाम होतो, जास्त कर्जाच्या प्रमाणामुळे सहकारी साखर कारखान्यांमध्ये ही समस्या आहेच। सहकारी साखर कारखान्यांच्या तरलतेसाठी आता प्रयत्न होणं गरजेचं आहे। तर एकंदरीतच काय काय मुद्दे आहेत आपण त्यावर